नमस्कार, जय शिवराय. बिलिनियर ड्रीम्समध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि नवीन संधी घेऊन आलो आहोत. तुम्हाला नवीन स्किल शिकून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बिलिनियर ड्रीम्समध्ये पहिल्यांदाच आम्ही एक विशेष फ्री वर्कशॉप घेऊन येत आहोत. या वर्कशॉपमध्ये आम्ही आमचा अनुभव आणि यशाचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आजच्या डिजिटल युगात कोणती स्किल्स शिकणं गरजेचं आहे हे तुम्हाला समजेल. स्किल शिकल्यावर त्याचा वापर करून उत्पन्नाच्या संधी कशा निर्माण करता येतात याबद्दल मार्गदर्शन मिळेल. तुम्ही विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे किंवा व्यावसायिक असाल, हे वर्कशॉप तुमच्यासाठी उपयुक्त आहे. योग्य मार्गदर्शन आणि सातत्य असेल तर मोठे बदल घडू शकतात, हे आम्ही प्रत्यक्ष उदाहरणांसह सांगणार आहोत. हे फक्त माहिती देणारे सेशन नाही, तर तुमच्या प्रगतीची एक नवी सुरुवात ठरू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मार्गदर्शन पूर्णपणे मोफत असणार आहे. मी तुम्हा सर्वांना या विशेष फ्री वर्कशॉपसाठी आमंत्रित करते. या, शिका, समजा आणि स्वतःच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू करा. तुमची जागा आजच निश्चित करा. भेटूया वर्कशॉपमध्ये. नमस्कार, जय शिवराय. बिलिनियर ड्रीम्समध्ये आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि नवीन संधी घेऊन आलो आहोत. तुम्हाला नवीन स्किल शिकून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बिलिनियर ड्रीम्समध्ये पहिल्यांदाच आम्ही एक विशेष फ्री वर्कशॉप घेऊन येत आहोत. या वर्कशॉपमध्ये आम्ही आमचा अनुभव आणि यशाचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आजच्या डिजिटल युगात कोणती स्किल्स शिकणं गरजेचं आहे हे तुम्हाला समजेल. स्किल शिकल्यावर त्याचा वापर करून उत्पन्नाच्या संधी कशा निर्माण करता येतात याबद्दल मार्गदर्शन मिळेल. तुम्ही विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे किंवा व्यावसायिक असाल, हे वर्कशॉप तुमच्यासाठी उपयुक्त आहे. योग्य मार्गदर्शन आणि सातत्य असेल तर मोठे बदल घडू शकतात, हे आम्ही प्रत्यक्ष उदाहरणांसह सांगणार आहोत. हे फक्त माहिती देणारे सेशन नाही, तर तुमच्या प्रगतीची एक नवी सुरुवात ठरू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मार्गदर्शन पूर्णपणे मोफत असणार आहे. मी तुम्हा सर्वांना या विशेष फ्री वर्कशॉपसाठी आमंत्रित करते. या, शिका, समजा आणि स्वतःच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू करा. तुमची जागा आजच निश्चित करा. भेटूया वर्कशॉपमध्ये.